मित्रांनो, आज आपण भौमितिक आकृत्यांची ओळख भाग 1 चौकोन यामध्ये चौकोन या भौमितिक आकृतीची ओळख करून घेणार आहोत. हा आहे चौकोन. या प्रकारचे आपल्या परिसरात, आपल्या घरी भरपूर वस्तू आढळतात. यामध्ये पुस्तक आहे, वही आहे, आपला मोबाईल आहे. अशा प्रकारचे भरपूर वस्तू आहेत ज्या आपण दिवसभर हाताळत असतो. याला चौकोन म्हणतात. चौकोन कसे काढतात? अशा प्रकारे 1 2 3 4 म्हणजे यामध्ये 4 कडा असतात आणि 4 कोपरे असतात. हा पहिला कोपरा, हा दुसरा कोपरा, हा तिसरा कोपरा आणि हा चौथा कोपरा. म्हणजेच हा चौकोन बनण्यासाठी 4 कडा आणि 4 कोपरे लागतात. 4 कडा व 4 कोपरे मिळून चौकोन बनतो. बघा, हे 4 कोपरे आणि 1 2 3 आणि 4 मिळून 4 कडा झाल्या. अशा प्रकारे चौकोन बनतो. आता या चौकोनाचे काही प्रकार आहेत. चौकोनाचे विविध प्रकार आहेत. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे आयत. आयत याला आपण समांतरभुज चौकोन असेही म्हणतो. आता याचे वैशिष्ट्य असे आहे की याच्या समोरासमोरील बाजू या सारख्या असतात. पहा बरं, वरची बाजू आणि खालची बाजू सारखी दिसत आहे. त्याचप्रमाणे डावीकडील आणि उजवीकडील या दोन्ही बाजू पण सारख्या दिसत आहेत. आता तुम्ही शोधा बरं, तुमच्याकडे अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या या आयतासारख्या आहेत. उदाहरणार्थ आपला कंपास, तुमच्या घरचा मोबाईल हा याच आकाराचा असतो. तुमचे पुस्तक देखील आणि तुमची वही देखील याच आकाराची असते. चला दुसरा प्रकार पाहूया. हा आहे चौरस. आता याचे वैशिष्ट्य की याच्या चारही बाजू सारख्या असतात. बघा, वरची बाजू आणि खालची बाजू, डावी बाजू आणि उजवी बाजू, म्हणजे या चारही कडा, बाजू म्हणजेच काय, कडा, या चारही कडा कशा आहेत, सारख्या आहेत. आणि याचे चारही कोन कसे आहेत, सारखेच आहेत. पहा बरं, हा कोपरा सारखाच आहे, हा कोपरा सारखाच आहे. म्हणजे ज्या चौकोनाच्या चारही कडा म्हणजेच बाजू सारख्या असतात आणि 4 कोपरे म्हणजे 4 कोन हे सारखे असतात, त्याला चौरस असे म्हणतात. ठीक आहे. आता तिसरा प्रकार पाहूया. हा आहे समभुज चौकोन. पहा बरं, यामध्ये काय फरक दिसतोय? चौरस मध्ये आणि समभुज चौकोनामध्ये एकच फरक आहे की चौरसामध्ये चारही कोन म्हणजे कोपरे सारखे आहेत, पण समभुज चौकोनामध्ये चारही कोन वेगवेगळे आहेत. याच्याही 4 बाजू सारख्याच असतात, पण कोन मात्र वेगवेगळे असतात. हा झाला तिसरा प्रकार, याला म्हणायचं समभुज चौकोन. आता चौथा प्रकार आहे विषमभुज चौकोन. आता पहा, या 3 चौकोनापेक्षा हा चौकोन वेगळा आहे. म्हणजेच याच्या चारही कडा या सारख्या नाही. बघा, वरची कडा आणि खालची कडा म्हणजेच वरची बाजू खालची बाजू सारखी आहे का? नाही. त्याचप्रमाणे डावीकडील बाजू आणि उजवीकडील बाजू सारखी आहे का? नाही. म्हणजेच ज्या चौकोनाच्या चारही बाजू वेगवेगळ्या असतात आणि त्याचे कोन पण पहा, हा कोन, हा कोन, हा कोन आणि हा कोन, म्हणजेच हा कोपरा आणि हा कोपरा आणि हा कोपरा सारखा आहे का? नाही, वेगवेगळा आहे. म्हणजेच ज्या चौकोनाच्या चारही बाजू सारख्या नसतात आणि चारही कोन सारखे नसतात, त्याला विषमभुज चौकोन असे म्हणतात. अशी झाली या चौकोनाची प्राथमिक ओळख. ठीक आहे. पुढील काही शैक्षणिक व्हिडिओ पुढील भागात पाहूया.